नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे रत्नकट्टा या चॅनलवर. आज आपण चिंचपोकळीवरून परेड वर्कशॉप व गणसंकुल येथून येणारे आज आगमन सोहळे आहेत ते या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. त्याचबरोबर मुंबईचा राजा व चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा यांच्या मंडपाबद्दल अपडेट देणारच आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मंडळी, आपण ज्या गणपतीची कारखान्यातून बाहेर पडण्याच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो गणपती बाहेर आला आहे, म्हणजेच काळा चौकीचा महागणपती. तर हा गणपती आला आहे, बाहेर आला आहे. तर तुम्ही बघू शकता किती अशी सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. तर हा गणपती एका छोट्याशा गल्लीतून आतमध्ये जाणार आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललोच असेल की हा छोट्याशा गल्लीमधून आतमध्ये जातो. तर गाईज बघू शकता, याला आहे ना एका पोरीने धक्का दिला, त्याच्यावर हा ना एका पोरीवर खूपच भडकला होता. तर काय सीन झाला होता तर नीट सांगितलं की बाबा तुम्हाला जर बघायचं असेल फक्त तर अपोजिट साईडला जाऊन उभे राहा. मी ते फक्त व्हिडिओ काढायला, नाही तर तुमची हालत खराब, खाली पडलात की डायरेक्ट चेंगरा मेंगरा तुमचा. तर आपल्यासोबत अजून प्रज्योत आहेत. प्रज्योत जी कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय, पण गर्दी खूप आहे. गर्दी खूप आहे. खूप गर्दी खूप ना. तर आज आपल्यासोबत जे होते दुसरे त्या दिवशी मागच्या ब्लॉग मध्ये लोकांना मिस करतोय, ते पाहिजे होते. हे ड्रोनवर जरा खाली आहे, ड्रोनवर खाली आहे, जरा हवा लागू दे. हवा लागू दे. बरोबर आहे, ऊन भरपूर आहे. तर अजून आपल्यावर ते शुभम होते, ते शुभम कुठे गेले? शुभम आता आपल्या गर्दीत हरवलाय. तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करत नाही. कॉन्टॅक्ट करा. तर आपण थोड्या वेळात अजून दाखवूच की आता तुम्ही बघा किती क्राऊड झालाय. भाई इथं भाई बघू शकता तुम्ही, आहे ना जळगाववरून खास काल रात्री बसून आहे ना आगमनाला आलाय. भाई तुझं नाव काय आहे? हा, तर तुम्हाला किती तास लागले इकडे यायला? 6 तास. आणि आता तुम्ही परत कधी जाणार आहे? आज रात्री परत. खास तुम्ही महागणपतीचं आगमन बघायला आलाय? ओके ओके, थँक्यू. हे तुमची गँग आहे का पूर्ण? भाई तुझं नाव काय? सुजित. वैभव. ओके, बघू शकता गाईज. ओके, तुझं नाव काय भाऊ? आनंद. ओके, आकाश. बघू शकता गाईज, एवढे लांबून नाही ना गणपतीचं आगमन बघायला आलेत जळगाववरून. तर गाईज बघू शकता तुम्ही, आगमनासाठी कुठं माणसं बसतायत. तुम्ही बघू शकता, हे बघा किती गर्दी जमा झाली. कसं वाटलं? एक नंबर मजा आली. बाप्पा जवळ झालाय, तो बघ, तो समोरच आहे एकदम. बाप्पा तर समोरच आहे भाई. तुम्हाला परफेक्ट शॉट भेटले की नाही? नंबर शॉट आले, मजा आली भाई. ग्रुपवर आपण टाकणार आहात की नाही? नक्की ना. हा, आज रील्स पण येणार. तर गाईज मी तुम्हाला कमेंटमध्ये यांची लिंक देईल चॅनलची आणि इंस्टाग्रामची. तर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो तर कराच. तुम्ही बघू शकता एकदम खूप असं म्हणजे क्राऊड भरपूर झालाय. तर आपल्यासोबत आता प्रज्योत आहे. प्रज्योत आहे, कसं वाटतं? शॉट भेटला की नाही? मस्त वाटतंय, गरम होतंय, पण मस्त एकदम मजा येते. तेच तर एन्जॉय करायला आपण आलोय. तर तुम्हाला एक परफेक्ट शॉट भेटलाय की नाही? भेटला. आज म्हणजे एक आता एडिटिंगला बसेल तर किती परफेक्ट आहे, त्यानंतर बघू. एडिटिंग असल्यानंतर. ओके. आपल्यासोबत शुभम पण आहे. शुभम आहे, नंदी आलाय. तर तुम्ही बघू शकता पारंपरिकरित्या आगमन सोहळा चालू झालाय. तो इथे तुम्हाला दाखवतोय पारंपरिकरित्या कसं पालखी नृत्य इथे आहे.
बघू शकता आपले प्रज्योत सर आणि पाठी अशी पारंपरिकरित्या चालणारी मिरवणूक. आणि हा पाठीमागे राहणारा मित्र. हा, मी पाठी होतो, माझ्यापासून हरवले होते. बघू शकता किती क्राऊड जमा झाले दोन्ही साईडला ब्रिजवर वगैरे. मी पाठी राहिलो होतो. बघू शकता हे आपली माझी थट्टा करतात गाईज आहे. तुम्ही पाहू शकता ही छोटीशी चिमुकली सुंदररित्या कशी नाचते. किती हौस आहे बघा तिच्यात. आणि ही छोटीशी चिमुकली सुंदररित्या नाचत आहे. आपल्यात पण हौस असायला पाहिजे. एवढ्या सगळ्यांच्या समोर ती सुंदररित्या नाचून दाखवलं आहे. लेझिम घेऊन हातात सुंदररित्या असे छोटे छोटे स्टेप मारत आहे.
तर मित्रांनो आता इथे गोविंदा पथक, माझगाव गोविंदा पथक हे आले थर लावत आहे. तर तुम्ही बघू शकता हे कदाचित 8 थर लावत आहेत. तर ते सक्सेस होत आहेत की नाही सक्सेस होत आहेत. एवढंच अशी आनंद होतो ना की बाप्पा समोर आहे आणि त्याच्यासमोरच गोविंदाचे थर लावत आहेत. किती असं आनंद होतो आहे बघायला. तुम्ही बघू शकता एक छोटासा मुलगा टॉपवर गेला आहे. किती आनंद होतो वरती बघायला. तो बघू शकता छोटासा मुलगा वरती चढून सलामी देतो आहे आणि त्यांनी सलामी दिलेली आहे. किती आनंद होतो. हा माणूस आहे ना आपल्यापासून लांब झालेला. हा किती वेळानंतर हरवलेला याला आम्ही जवळजवळ 2 तास शोधत होतो. तर आता गावलाय. तर कुठे होता तुम्ही? पाठी शॉर्ट भेटलेत ना प्रॉपर. ओके. तर आता येत आहे फोर्टचा राजा. तो पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर तुम्हाला दाखवतोय फोर्टचा राजा. तर मित्रांनो समोरून अजून एक मूर्ती येते. ती मूर्ती कदाचित फोर्टचा राजा याचीच आहे. आपण बघूया की नक्की कोणती मूर्ती आहे. जर पाहिलं तर हा फोर्टचा राजा म्हणून मूर्ती आहे. हा असा सुंदर अशी मूर्ती आहे. तर मंडळी आता आपण पाहतात कुर्ल्याचा महाराज. हा गणपती पण गेल्या वर्षी परळ वर्कशॉपमधून बाहेर पडला होता. तर नमस्कार मंडळी. हा आहे धारावीचा सुखकर्ता. बघू शकता तुम्ही किती अशी सुंदर अशी मूर्ती घडवली. गेल्या वर्षी पण अशी सुंदर मूर्ती होती. पण गेल्या वर्षी ही मूर्ती परळ वर्कशॉपमधून निघाली होती. पण यंदा ही मूर्ती गणसंकुलमधून बाहेर पडत आहे. अजून आपण थोडे गणपती पुढे पाहणारच आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धारावीचा सुखकर्ता आपल्या मंडपाजवळ चालला आहे. बघू शकता किती क्राऊड आहे. आपण आता आलोय गणसंकुलजवळ. गणसंकुलमधून अजून आगमन आहे ते पण आपण कव्हर करूया व्हिडिओमध्ये. त्यातपरीच आपण आता गणेश गल्लीजवळ पण पोहोचलोय. तर गणेश गल्लीच्या मंडपाची काय अपडेट आहे ती पण आपण घेणारच आहोत. सोबत चिंचपोकीच्या चिंतामणीची काय अपडेट आहे ती पण आपण अपडेट घेऊयाच. तुम्ही बघू शकता की मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथे आलो होतो तेव्हा आहे ना इथे काहीच झालं नव्हतं. पण आता आहे ना इथे पत्र्याची शेड वगैरे अशी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता. असं म्हणजे गणेश गल्लीच्या म्हणजे मुंबईच्या राजाच्या गेटच्या कामाला सुरुवात झाली आहे असे इथे दिसते. पण आतमध्ये अजून काय प्रोग्रेस झाले कामाचे ते आपण बघूया. आपण जरा आत जाऊन त्याची अपडेट घेऊया. बघूया आपल्याला आत व्हिडिओ काढायला भेटते का. तर आपण आता आत जाऊन बघूया. बघू शकता दोन्ही साईडला ज्या दिवशी मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजा हा विराजमान होईल त्या दिवशी आहे ना दोन्ही साईडला अशी दुकानं आहेत नाही ती सर्व बंद होतील. आणि इथून VIP लाईन वगैरे अशी असते ती चालू होईल. आणि मग तिथे ना पूर्ण अशी लाईन असते. मग इथे VIP लाईन वगैरे चालू असते. बघू शकता. तुम्ही बघू शकता असे प्लॅटफॉर्म वगैरे टाकून झालेत. आणि जेव्हा इथूनच अशी लाईन्स होते आणि इथे प्लॅटफॉर्म टाकलेले असतात म्हणजे पायऱ्या करतात आणि इथून लाईन अशी फिरून फिरून झिकझॅक लाईन मग गणेश गल्लीचा म्हणजे मुंबईच्या राजाच्या चरणाशी जाते. आणि ते तिकडे मंदिर पण बनायला सुरुवात झाली. इकडे पण असं जे थीमचं त्यांचं हे आहे ते पण बनायला सुरुवात झाली. आणि गणेश गल्लीची एवढीच अपडेट होती. आपण आता पुढे जाऊ लालबागच्या राजाच्या इथे. तिथे बघूया काय अपडेट आहे. आपण आता डायरेक्ट तिकडे भेटू. नमस्कार मंडळी. आपण आता पोहोचलोय लालबागच्या राजाच्या इथे. तर बघू शकताय तुम्ही लालबागच्या राजाचा हा गेट आहे.
इथून आपण बाहेर पडतो, बरोबर ना भाऊ? याच गेटने आपण बाहेर पडतो ना. चिवडा गल्ली, हा एक चिवडा गल्लीचा गेट. आपण इथून बाहेर पडतो राजाच्या पाया पडून. त्यानंतर आहे मागच्या वेळी आपण जेव्हा व्हिडिओ बनवायला आलो होतो ना, तेव्हा या व्हिडिओमध्ये काहीच जास्त काम झालं नव्हतं. बघू शकता तुम्ही की आता या कामामध्ये ना भरपूर प्रोग्रेस झाले. एकदम पूर्ण असा गेट रेडी असं झालं असं वाटतंय. तुम्ही बघू शकता काही. कदाचित आपल्याला आत व्हिडिओ बनवण्याचा ना बंदी आहे, त्यामुळे आपण फक्त आज आहे ना लालबागच्या राजाच्या गेटचीच अपडेट तुम्हाला देणार आहे. कारण काढलं बघू शकता तुम्ही किती काम झालंय. आपण फक्त मागच्या संडेला आलो होतो, तर मागच्या संडेपासून फक्त 8 दिवसात किती काम म्हणजे कव्हर केलंय. जवळजवळ हा गेट पूर्णच झाला असं वाटतंय. आणि या गल्लीतून आपला लालबागचा राजा बाहेर येतो. इथेच असं मस्त त्याचं बाहेर येताना काय बोलतो ते. आणि हा एवढा असा भव्य असा लालबागच्या राजाचा गेट आहे, पूर्ण असा. जवळजवळ हा तयारच झाला, फक्त याला कलर करायचा बाकी आहे. बाकी आपण आता पुढे आज लालबागच्या राजाची एवढीच अपडेट होती. आता आपण जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीला. तिकडे किती अपडेट झाले ते आपण बघूयाच. आपण आता डायरेक्ट चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या गेट जवळ भेटू. तर असू दे ना, परत आपण आलो काय तर आपण आलो. आपल्याला आता समजलं की आतमध्ये व्हिडिओ काढू शकतो आपण. तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे राजाला किंवा आपल्या घरच्या गणपतीला लागणाऱ्या सर्व सामग्री इथे भेटतील. एक्झॅक्ट लालबागच्या राजाच्या मंडपासमोर ही दुकानं आहेत. मसाले वगैरे, डेकोरेशन सजावटीची वगैरे अशी इथे आहेत. तर तुम्ही येऊन आपल्या घरच्या बाप्पासाठी ही सामग्री घेऊन जाऊ शकता. बघे तर तुम्ही पुढे बघत असाल तर हा आपला लालबागच्या राजाचा मंडप आहे. कदाचित आपल्याला तिकडे व्हिडिओ काढायला मनाई आहे, त्यामुळे आपण आता फक्त इथूनच दाखवणार आहे. तर बघू शकता किती काम पूर्ण झालंय लालबागच्या राजाचं. खूपच काम, भरपूर काम कव्हर झालंय ना. मागच्या आपण संडेला आलो होतो तेव्हा एवढं काम झालं नव्हतं, पण आता बघ किती काम कव्हर केलं रे. फक्त आता किती दिवस राहिलेत? जवळजवळ 17 किंवा 16 दिवस बाकी आहेत. पण आपल्या माझ्या अंदाजे 25 तारखेला पहिलं मुखदर्शन आहे. कोणाला घरी असे गौरी पाहिजे असतील तर तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकताय. त्याला बघू शकताय अशी 2 शॉप आहेत, इथून तुम्ही घेऊन जाऊ शकताय. पण आपण अजून पुढे जाऊन बघूया किती काम कव्हर झालंय. कुठे बघूया अजून किती कव्हर झालंय. माझ्या अंदाजे आहे का व्हिडिओ काढायला देते का? एवढीच ना. आपल्याला इथूनच मी तुम्हाला दाखवतो. त्या निळ्या कापडाच्या पाठी आपला लालबागचा राजा तयार होतोय. आपण आता पुढे जाऊ. चिंचपोकळीच्या चिंतामणीची अपडेट तुम्हाला देऊया. आपण आता डायरेक्ट तिकडे भेटूया. आता गाई संध्याकाळची आहे ना 5 वाजले तरी अजून क्राऊड कमी नाही झालाय. तर आपण आता आहे ना चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या गेटजवळ पोहोचतोय. तर आपण आता बघूया की तिथली किती अपडेट झाले. तुम्ही बघा किती क्राऊड अजून पण असे रेलिंगवर चढून बाप्पाला पाहत आहेत. तर बघूया आपण आता किती चिंचपोकळीच्या चिंतामणीचं काम झालंय. आपण आता पोहोचलोय चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाजवळ. सॉरी मंडळी, आपण आता पोहोचलोय चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या गेटजवळ. तर आपण बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवलं होतं की इथे फक्त फ्रेमिंग वर्क झाला होता. आता बघू शकता तुम्ही जवळजवळ त्यांचं
ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा निम्म काम हे झालेलं आहे ना. आहे बघू शकता तुम्ही किती काम कव्हर झालंय. या 8 दिवसात त्यांनी किती काम कव्हर केलंय, म्हणजे पुढील 8 दिवसात अजून किती काम कव्हर करू शकतात तुम्ही बघू शकता. या इथे बघू शकता किती काम कव्हर केलंय. आणि आतमध्ये काय काम झालंय अजून ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण. आतमध्ये जाऊन आता बघूया की किती काम झालंय. तर आपण आता डायरेक्ट चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाजवळ भेटूया. तर मंडळी तुम्ही आता बघू शकताय आपण आता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाजवळ पोहोचलोय. हा तर आपण गेट जवळ आतमध्ये आलो. त्याच्यानंतर अजून एक इथे गेट उभारलाय. मागच्या वेळी आपण आलो होतो त्यावेळेस इथेच असं काय काम झालंच नव्हतं. मागच्या वेळी पूर्ण जे काही काम होत होतं ते पूर्ण काम गेटवर होत होतं. आता बघू शकताय की ह्या 8 दिवसात गेट पण पूर्ण व्हायला आलाय आणि इथे अजून एक दुसरा गेट बनवायला पण सुरुवात झाली आहे. अजून आतमध्ये आता वाटतंय रक्तदान शिबिर चालू आहे. फक्त आता हा दुसरा गेट बनवायला सुरुवात झाली. होईल पुढील 15-20 दिवसात जवळजवळ काम पूर्ण होऊ शकते. तसंही आज 17 तारखेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन सोहळा आहे. तर तुम्ही येऊ शकताय. तुम्ही येऊन जरा ज्यांना कोणा यायचं असेल तर त्यांनी परेलला उतरून परेल वर्कशॉपमध्ये या. तिथून चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सुरू होणार आहे. आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीची अपडेट देऊन आपला ब्लॉग आज इथेच संपतोय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर लाईक कमेंट करायला पण विसरू नका. तर आपण आता डायरेक्ट पुढच्या संडेला भेटूया. आज पुरती एवढंच. बाय.